विजय दानवे यांच्या संकल्पनेतून देऊळगाव घाटमध्ये भव्य नोकरी मेळावा। बातमी आष्टी येथून 11 डिसेंबर 2025 रोजी देऊळगाव घाटमध्ये स्वर्गीय रामचंद्र दादा धस महाविद्यालय व बाबा दानवे शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा प्राध्यापक विजयकुमार दानवे सर यांच्या संकल्पनेतून उद्या भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथे करण्यात आले आहे। हा मेळावा ठीक 10 वाजता चालू होणार आहे। या मेळाव्याचे उद्घाटन माजी प्राचार्य दानवे सर, श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कडा, माजी मुख्याध्यापक टकले सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा, हरिभक्त परायण दानवे महाराज यांच्या हस्ते होणार आहे। या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई माळी, माजी सभापती अशोक इथापे, देऊळगावचे सरपंच रामकिसन ठोंबरे, गोवर्धन शास्त्री ठोंबरे, सरपंच रघुशेठ घुले, सरपंच भरत जाधव, सरपंच जावेद शेख, सरपंच अर्जुन मस्के, नवनाथ गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आमचे आष्टी तालुक्याचे प्रतिनिधी आदिनाथ ठोंबरे यांनी घेतलेली विजय दानवे सर यांची छोटीशी मुलाखत। मी आदिनाथ, आपण पाहतात अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनल। गर्भागिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव म्हणजे घाट, देऊळगाव घाट। या गावामध्ये स्वर्गीय रामचंद्र दादा धस व बाबा शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा प्राध्यापक विजयकुमार दानवे यांनी भव्य असा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे। बोलण्यासाठी आपल्याबरोबर दानवे सर आहेत। सर, तुमची ही संकल्पना तुमच्यात कशी लक्षात आली? आपण या भागाचा जर विचार केला तर हा डोंगरी दुर्गम भाग आहे आणि या डोंगरी दुर्गम भागामध्ये अनेक अशी मुलं आहेत की ज्यांना आज नोकरीची गरज आहे, परंतु त्यांना विशेषत्वानं की ज्या भागामध्ये MIDC आहे किंवा ज्या भागामध्ये नोकऱ्याची संधी आहेत, अशा संधी त्या मुलांच्या आज रोजी लक्ष देत नाहीत की आपण नोकरीसाठी कुठं गेलं पाहिजे। म्हणून आपण याच भागामध्ये अनेक कंपन्यांना, नामवंत कंपन्यांना या ठिकाणी निमंत्रित करून या भागातील युवकांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी कशा मिळतील त्या दृष्टिकोनातून या नोकरी मेळाव्याचं आपण आयोजन केले। या नोकरी मेळाव्यामध्ये कितवीपासून पुढे मुलं सहभागी होणार आहेत? सरासरी 12वी उत्तीर्ण पासून तर MSW MSc झालेल्या मुलांना सुद्धा या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत। कमीत कमी किती पगारापासून यांना नोकरी व जास्तीत जास्त किती पगारापर्यंत नोकरी भेटणार? सरासरी 12वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण झालेल्या मुलांना 17,000पासून त्याची सुरुवात आहे आणि क्वालिफिकेशननुसार किंवा त्याच्या पात्रतेनुसार पगाराची जी वाढ आहे ती वेळोवेळी होत राहणार आहे। आणि या नोकरी मेळाव्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आयोजित होणार आहेत? प्राधान्यानं जर म्हटलं तर GMCC कंपनी आहे, रिलायन्स आहे, त्याच्यानं हुंदाई कंपनी आहे, हिताची कंपनी आहे, GCB कंपनी आहे, अमूल आहे, अशा अनेक कंपन्या आहेत। प्रत्येक कंपन्याचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून मुलांचे इंटरव्ह्यू घेणार आहेत, मुलांचं स्किल बघून त्यांच्या निवडी होणार आहेत आणि त्यांना त्याच ठिकाणी अपॉइंटमेंट सुद्धा दिली जाणार आहे। सर, एकीकडे काही लोक लाखो रुपये घेऊन मुलांना नोकरीचा आमिष दाखवतात आणि एकीकडे तुम्ही मेळाव्याचं आयोजन करतात, याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, असं विचार जर केला तर कुठेही आपल्याकडे स्किल चांगला असेल, आपल्याकडे चांगली शैक्षणिक पात्रता असेल तर कुठेही पैसे देवाणघेवाण करण्याची गरज पडत नाही। खरं तर या भागामधल्या परिस्थितीचा जर विचार केला तर अनेक मुलं अशी आहेत की त्यांच्याकडे खूप प्रचंड अशी हुशारी आहे, बुद्धिमत्ता आहे, शैक्षणिक पात्रता आहे, परंतु नोकरीसाठी ते वणवण भटकतात। अशा मुलांसाठी एक संधी आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आणि जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचं सुद्धा आम्ही एक आवाहन केलेलं आहे। खरोखर एकीकडे लाखो रुपये घेऊन लोकांना गंडा घालतात आणि दुसरीकडे सरांनी मोफत असं नोकरी मेळाव्याचं आयोजन केलं आहे, तरी या मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन दानवे सरांनी केलं आहे। कॅमेरामॅन राज पठाणसह मी आदिनाथ ठोंबरे, आष्टी बीड।